एक हवाच लागत नाही. खेळाडूंना सूचना असेल बघा, खेळाडूंना सूचना असेल, जो कोणता खेळाडू भोजनाचा आस्वाद घेतला नसेल, भोजन झालं नसेल, तर मात्र शेवटचा कॉल असेल 10 मिनिटांमध्ये आपण नक्कीच काउंटर क्लोज करतोय. त्यामुळे या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कोणताही खेळाडू जर जेवणापासून राहिला असेल तर त्वरित जेवण करून घ्यायचं आहे आणि सामना देखील चालू करतोय. चला तर सामना देखील चालू झालाय. पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. एका बाजूला आपण मोदी तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ बघून बघतोय आपण. स्ट्रायकिंगला आपण रक्षितला बघतोय. नॉन स्ट्रायकिंगला हितेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश राणे. इथे मात्र काय घडले, सुरेख झेलची संधी होती बघा दोन हातांच्या मधून. नीरज होते बघा, आपण नक्कीच बघतोय नीरज होते. मिडलला पण क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं. नीरजला पण नीरजच्या दोन हाताच्या मधून ब्रश करून चेंडू केलाय. स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्विचेट लागवण्याचा प्रयत्न होता हितेशचा, पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी जो फटका तो बदलला गेला. आपण बघतो सिंगल स्वरूपाशी एक धाव, पहिलं षटक मैदानात मार्क असते. 5 धावा आतापर्यंत झालेत. मग हितेशचा विचार केला तर ज्या प्रकारे आपण त्यांची फोटोग्राफी बघितलं त्याच प्रकारे उत्कृष्ट वादक म्हणून त्याची ओळख येते. देखील सामर्थ्य ढोल ताशा पथक, अच्छाच डोंबिवली विभागातील एक ढोल पथक आहे, त्या पथकामध्ये देखील ते कार्यरत आहेत. त्या पथकात देखील एक आपली आवड जोपासण्याचं काम ते देखील करतात. त्याच प्रकारे आता मात्र बॅटिंग असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉरवर्डमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी. चेंडू लिव्ह केलाय डाऊन द ऑफ साईड. चेंडू आपण बघतोय पंचांना वाईट चेंडू घोषित केलाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलक झाली म्हणजे एकूण 6 धावा झालेत. कोणत्या प्रकारचा फलंदाज आता बाद झाला नाही. दोन्ही संघ मातोपूर संघ, दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघांमध्ये बॅटिंग लाईनअप असो, गोलंदाजी लाईनअप असो, फार खोलवर आहे. त्याच प्रकारे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावे. रोखणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की हे दोन आघाडीचे फलंदाज एका बाजूला आपण हितेश बघतोय, तर नॉन स्ट्रायकिंगला आपण रक्षितला बघतोय. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर बॅटर आहेत. बघा पहिला चेंडू कुठे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडू पण पंचाने तर 9 चेंडू कुठे घोषित केला गेलाय. अवंतर स्वरूपाचे धाव निखिल सुर्वे बघा आमचाच अजून एक चेंडू आपण लगेच बघितलं आपण तर डाऊन द ऑफ साईड, आता मात्र डाऊन द लेग साईड. ऑफ करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बघा सेन्सिबल क्रिकेट सन्मान देण्याचा प्रयत्न, एकेरी दुहेरी धाव देखील काढली जाते. आपण टर्फ क्रिकेट बघतो, इथे मात्र वारंवार षटकार आपण लगावू शकत नाही, त्यामुळे एकेरी दुहेरी धावाला देखील ते प्राधान्य देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मोठ्या फटका लागवण्याचा प्रयत्न, बघा यष्टांच्या मागे आता मात्र विकेट किपर कुठेतरी एक वेगळीच कामगिरी करतात. तुमचं एक्झॅक्टली काय आहे, सॉरी एक्झॅक्टली काय प्रोफाईल आहे फोटोग्राफरसाठी? म्हणजे त्यांचं प्रोफाईल क्रिएट करून त्यांचं काम काय आहे तर ते तुम्ही ते कुठे ते बघ, पहिले बघ कुठे ते त्यांना बोल. हां ते कुठे ते बघ ना, हे अजित निकम ओरडले ना 1 to 4 वगैरे, ते कुठेच बघ. माईक चालू आहे फक्त माईक. एक्झॅक्टली त्यांचं काम वाढवण्यासाठी तुमची मदत आहे.
तर बघा नक्कीच या स्पर्धेसाठी आपण प्रमुख पाहुण्याची नक्कीच एक प्रमुख पाहुणे एका स्पॉन्सर सिटीचे आपण त्यांचा इथं मात्र प्रमुख पाहुण्यांचा कुठेतरी यशोचित सन्मान करण्याचा प्रयत्न अनिल शेट्टी साहेबांचा इथं मात्र कुठेतरी सत्कार देखील केला जातोय. साहेबांच्या हस्ते आपण एक या स्पर्धेची एक गोड आठवण एक ट्रॉफी आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावर नक्कीच आपण केला जातोय. सिटीचे अनिल शेट्टी साहेब आपण देखील आलात या स्पर्धेसाठी. आपण एक धावती भेट दिलात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण देखील यायचं या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढवायची. ओके 15 धावा झाल्या. तिसरा षटक मार्गास ते कुठेतरी खराब गोलंदाजी करतात. ज्या प्रकारे निखिलने कुठेतरी खराब गोलंदाजी केली, कुठेतरी वाईट चेंडू वारंवार फेकले गेले, त्याच प्रकारची सुरुवात मात्र ओमकारने केली आहे. पहिला चेंडू आपण तर फेकला. आता मात्र टॉप एज इथे मात्र फलंदाज बाद झालाय. एक मोठी विकेट इथे चांगल्या प्रकारे या दोन षटकांमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली. निखिली धावा खर्च केला, कुठेतरी अवंत धावा फेकल्या गेल्या, पण त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. आता मात्र नवीन फलंदाज मयूर आलेत बघा. न्यू बॅटर मयूर एक रायटी बॅटर. पहिल्या चेंडूवर पहिल्या सारे मोठ्या फटका लागण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. तर नक्कीच आमचे स्पॉन्सर बघतो आपण सिटीचे प्रॉप रायटर आपण अनिल शेट्टी साहेब आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपलं देखील मुख्य मंचावर कुठेतरी मान्यवरांच्या हस्ते आपण नक्कीच सन्मान करण्याचा प्रयत्न. एक मायेची शाल तसंच या स्पर्धेचा एक मुवमेंट म्हणून जी ट्रॉफी आहे ती देखील आपण स्वीकारायची आहे. फुलटॉस चेंडू मोठा फटका लागण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मारला नक्कीच, पण इथे मात्र डायरेक्ट हिट देखील लावला गेला. पंचांकडे अपील देखील केली गेली आहे, पण पंचांनी अपील त्वरित फेट आली आहे. तर यानंतर होणारा सामना येतो म्हणजेच हायब्रिड शूटर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत म्हणजेच वेडिंग फॅम वॉरियर्स. चला 2 निमिष कॅप्टन्स. एका बाजूला हायब्रिड शूटर वेडिंग फार्म वॉरियर्स 2 निमिष कॅप्टन्स. चला टॉस साठी यायचं. हायब्रिड शूटर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेल तो म्हणजेच वेडिंग वॉरियर्स 2 निमिष कॅप्टन्स. चला त्वरित टॉस साठी यायचं. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज ओमकारला बघतोय. 2 निमिष कॅप्टन्सला टॉस साठी यायचं. एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच वेडिंग फॅम वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा असेल तो म्हणजेच हायब्रिड शूटर. 2 निमिष कॅप्टन. चला शूटर आणि हायब्रिड शूटर्स आपण कुठे एका बाजू वेडिंग फॅम वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असतो तो म्हणजेच हायब्रिड शूटर संघ. चला शूटर संघ आपण कुठे असेल तर टॉस साठी यायचं आहे. चला हायब्रिड शूटर आपण कुठे आणि मान्यवर देखील विनंती आपण देखील यायचं आपल्या हस्ते आपण नक्कीच या सामन्याचा नाणेफेकी देखील करणार आहोत. तर यायचं हायब्रिड शूटर्स आपण कुठे असेल तरी टॉस साठी यायचं. तर आणि स्वप्नील सिटी आपण देखील यायचं. चला आपण तिन्ही मान्यवरांना विनंती संपन्न करणार आहोत. तर नक्कीच मान्यवरांच्या हस्ते आपण कुठेतरी नाणेफेकी देखील संपन्न करणार आहोत.
तरी त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि इथे मात्र आता मात्र जिंकण्यासाठी आता मात्र टेक्स्चर स्टुडिओ संघाला गरज असेल ती म्हणजेच 52 धावसंख्येची. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज हिम्मतला बघतोय. हिटमॅन आणि पहिल्या चेंडूवर यश मिळालं. हिमांशूने कुठेतरी गडी बाद केला निखिल सुर्वेला. त्यानंतर मैदान सोडावं लागतंय. पहिल्या चेंडूवर कुठेतरी यश मिळालं निखिल सुर्वेला. त्यानंतर मैदान सोडावं लागतंय. हिमांशू आलेत गोलंदाजी मार्कवर आणि इथे मात्र नाणेफेक इथे मात्र जिंकली ती म्हणजे एकवीस चेंडूने आता मात्र 50 धावसंख्येची गरज आहे. ट्रोल केला जात आहे प्रत्येक खेळाडूला इथे मात्र ट्रोल केला जात आहे. खेळाचा पुरेपूर म्हणजे स्पर्धेचा पुरेपूर आनंद आजचा दिवस कुठेतरी आपण खर्च केला आहे. आजच्या दिवसामध्ये जी सुट्टी आहे ती पूर्णपणे त्या सुट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क इथे मध्ये दिसत नाही आहे. हे वर्क नक्कीच आपण क्रिकेटचं वर्क आहे. कुठली तरी ट्रॉफीवर नाव खोरायचा प्रयत्न आहे. पहिलं वर्ष पण या पहिल्या वर्षासाठी जी मेहनत केली जाते फाईट चेंडू असेल. एक गडी आतापर्यंत बाद झाल्या. पहिलं षटक आहे कुठेतरी 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पण मात्र पहिल्या षटकामध्ये आता मात्र इक्वेशन आपण जर बघितलं तर तर पहिलं षटक संपले. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलक झाली म्हणजे एकूण 5 धावा झाले. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. हिमांशूने जे षटक फेकलं त्या षटकामध्ये एक गडी बाद केला. 5 धावा खर्च केला पण चांगलं षटक फेकलं आणि त्या षटकाच्या जोरावर कुठेतरी आता मात्र 18 चेंडूने 47 धावसंख्येची गरज आहे.
चांगलं षटक फेकायला वगैरे नवीन गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्लोअर पण टाकण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साहाय्याने घेण्याचा प्रयत्न संघाचा करण्यात आहे बघा नक्कीच. आणि ही ते मात्र चुकी झाली आणि चुकीचं प्रत्युत्तर. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा धावून कंप्लीट केलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धावा रोखणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे मात्र झेलची संधी, इथे मात्र चूक झाली आहे. कुठेतरी लेसी क्रिकेट इथे मात्र दिसलं, कुठेतरी जागेवर थोडाफार प्रयत्न केला असता तरी ते मात्र पंच नो चेंडू असेल. ज्या क्षणी चेंडू फेकला किंवा स्टॉप हा वर्ड गृहीत धरला जात नाही, त्यामुळे हा चेंडू नो चेंडू आणि नो. चला पंचांना देखील विनंती आहे, तसेच मयूर आपल्या देखील विनंती आहे, वादावाद करायचा नाही. आपला कॉल होता, आपलं चुकीचं डिसिजन आहे. आपली चुकी आहे, आपण गृहीत करायचे. पंचांचा कोणतेही वादावाद करायचा नाहीये. हे मात्र आज बघा संघ मालक आहे, संघाचा कॅप्टन आहे, त्यावर मात्र प्रतिहल्ला चढवलाय. आणि आता मात्र आपण जर बघितलं तर अक्षर होते स्ट्राईक हँडला, कुठेतरी मिनी टेनिस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू नक्कीच करतोय. कुठेतरी मोठे फटके लागण्याचा प्रयत्न इथे मात्र निराश केला गेला. त्यामध्ये आपण सिनेसिटीचे अनिल शेट्टी असतील, मयूर चुका झाल्यात कुठेतरी चुकताय. धावसंख्या धावफलकर झाले ते म्हणजे एकूण आतापर्यंत गोलंदाजी मार्क आपण गोलंदाज हितेशला बघतोय, हितेश शेट्टीला बघतोय, उर्फ गांधीला बघतोय. कुठेतरी आपण धावा केल्या होत्या, एकूण 52 धावा, पण आता त्या देखील चेस करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो समोरचा संघ. इथे मात्र लॉफ केलाय. पहिला चेंडू कुठेतरी सन्मान दिला गेला, त्यानंतर मात्र प्रतिहल्ला सोडवला. 38 धावा झाला. आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम 10 चेंडू आणि इक्वेशन 9 बॉल 10 रन्स टू विन. आणि हिथून निर्धाव चेंडू आलाय, त्यामुळे कुठेतरी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इकडे चुकी झाली आहे पंचांनी, नो +1 एकूण 2 जातात. तर आता मात्र इक्वेशन कुठेतरी लांब होतं. तर या षटकामध्ये ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्यामधून कुठेतरी मुवमेंट शिफ्ट झाला, कुठेतरी मोठे फटके लगावले गेले, पुरेपूर फायदा उठवला. मात्र कुठेतरी सामना गमवावा लागतोय का. 45 धावा झाल्यात, अजून देखील 7 धावांची कुठेतरी गरज आहे. इथे मात्र पंचाने अजून एक मिळतात. 48 धावा झाल्या धावफलकावर. आता मात्र उर्वरित समीकरण कुठेतरी अजून एक षटक बाकी आहे. इथून षटक इथे मात्र संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली म्हणजे एकूण 48. अजून देखील 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथे मात्र निराशा दिसते. ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तिथून मात्र कुठेतरी कमबॅक करता आला नाहीये. आणि आता मात्र इक्वेशन 6 चेंडू आणि
4 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला आपण गणेश खोतला बघतोय, नॉन स्ट्रायकरला अक्षय. गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज कोणता गोलंदाज बघतोय नक्कीच आपण. पहिला चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. मग विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी कुठल्या प्रकारचे मोठे फटके जास्त लगावले गेले नाहीत. कुठेतरी सिंगल डबलला जिथे 1 धाव तिकडे 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी केलाय. त्याच जोरावर इथे मात्र बाजी मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू 3 धावांची अजून देखील गरज आहे. 5 चेंडू आहेत. कुठून तरी इथे मात्र 2 चेंडू जर निर्धाव फेकले गेले तर मात्र कुठेतरी समीकरण या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. त्यामुळे कुठेतरी विकेटच्या शोधात कुठेतरी निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा लागतील. तर झेलची संधी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज एक सागेक यश ज्याश्वारी कुठेतरी झेल सोडले गेले पण तो राग इथे मात्र यष्टांवर काढला गेलाय. फलंदाज बाद झालाय.